विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार यल्लावाड माझ्या अक्षरगंध या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, जाहिरात लेखन प्रभावी होण्यासाठी आतमध्ये एक उत्तम घोषवाक्य असावं लागतं हे आपण पाहिलं। म्हणजेच जाहिरात लेखन करत असताना घोषवाक्याचं महत्त्व किती आहे हे आपण तिथे लक्षात घेतलं। तुम्हाला उत्तम जाहिरात लेखक व्हायचं असेल तर घोषवाक्य सुद्धा चांगली लिहिता आली पाहिजेत। आपण शाळा, महाविद्यालय या ठिकाणी भिंतीवर काही घोषवाक्य लिहिलेली वाचतो। विद्यार्थी ते घोषवाक्य वाचतात, त्या घोषवाक्यातून काही ना काही विचार आपल्यापर्यंत संक्रमित झालेला असतो। काहीतरी विचार वहन करण्याचं काम ते घोषवाक्य करत असतो। ग्रामीण भागातही असे भिंतीवर अनेक घोषवाक्य लिहिलेले असतात, ज्या घोषवाक्याच्या माध्यमातून लोकांची जनजागृती केली जाते, त्यांच्यावर सुसंस्कार केले जातात। सामाजिक एकोप्यासाठी ते घोषवाक्य उपयोगी पडतात। राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठीही अशा प्रकारचे घोषवाक्य उपयोगी पडतात। तुमच्या मनात प्रश्न आला असेल, मग घोषवाक्य म्हणजे नेमकं काय? निश्चितच तुम्हाला या व्हिडिओमध्ये घोषवाक्य म्हणजे काय याचंही उत्तर मिळेल। ते नेमकं कसं लिहावं, म्हणजे घोषवाक्य लिहिताना काय काळजी घेतली पाहिजे, त्याचबरोबर आपल्या अभ्यासक्रमात असलेले सामाजिक, राजकीय, पर्यावरण व सांस्कृतिक घोषवाक्य याचाही परिचय आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत। अगदी सुरुवातीलाच घोषवाक्य म्हणजे नेमकं काय हे सांगत असताना आपल्याला त्याची एक व्याख्या करता येईल काय? तर येते, एक संदेश देणारा, पूर्ण विचार व्यक्त करणारा, अल्पाक्षरी व ताल लयबद्ध असा प्रकार म्हणजे घोषवाक्य होय। मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण अशी घोषवाक्य वाचतो, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, झाडे लावा, झाडे जगवा, वाचाल तर वाचाल। बघा किती अक्षर आहेत। कमीत कमी अक्षरामध्ये, अल्पाक्षरामध्ये एक संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलेला असतो आणि अशा छोट्या वाक्यातून म्हणजे घोषवाक्यातून ऐकणाऱ्याच्या मनावर परिणाम होत असतो। हा परिणाम अनुकूल स्वरूपाचा असतो। म्हणून संदेश देण्यासाठी प्रामुख्याने सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, राजकीय असो, सांस्कृतिक असो, पर्यावरण असो, या सर्वच क्षेत्रामध्ये घोषवाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसतो। म्हणून मित्रांनो, घोषवाक्य इफेक्टिव्ह लिहायचे असते, प्रभावी लिहायचे असते, तर काय काळजी घेणं महत्वाचं आहे ते आपण सुरुवातीला लक्षात घेऊ। तुम्ही ही 5-6 मुद्दे लक्षात घेतले, जी आपण आता लक्षात घेणार आहोत,
तर निश्चितच तुम्ही घोषवाक्य चांगली लिहू शकताय. ही घोषवाक्य जाहिरातीलाही उपयुक्त पडतील, सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणीय संदेश देण्यासाठीही उपयुक्त पडतील आणि तुम्ही घोषवाक्य लेखक म्हणूनही पुढे याल. कसं लिहावं घोषवाक्य, तर त्या संदर्भात घ्यावयाची जी काळजी आहे त्यातले काही पथ्य, काही नियम असे. घोषवाक्य हे अल्पाक्षरी असावे. मगाशी आपण उल्लेख केला होता, घोषवाक्य हे कमीत कमी शब्दात लिहिलेले असावे. जास्त पाल्लाळिकपणा घोषवाक्यात उपयुक्त पडत नाही, ते निरस होण्याची शक्यता असते. कमीत कमी शब्दात. आपण यापूर्वी एक घोषवाक्य लक्षात घेतलं होतं, वाचाल तर वाचाल. किती अक्षर आहेत बघा, 3 शब्दामध्ये वाचाल तर वाचाल. 8 अक्षरामध्ये एक घोषवाक्य वाचण्याचं महत्व सांगून जातं. अरे, अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही. वाचाल तर वाचाल. किती महत्व आहे अभ्यासाचं एका छोट्या घोषवाक्यात. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये जी काही संकट येत असतात त्या संकटाला दुसऱ्या व्यक्तीपेक्षा आपणच जास्त कारणीभूत असतो. आपल्या मनावर ताबा नाही ठेवला की अनेक संकट येण्याची शक्यता असते. म्हणून या मनावर ब्रेक घातला पाहिजे. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. इनमीन 10 अक्षर, पण किती मोठा संदेश. झाडे लावा झाडे जगवा. 9 अक्षर, पण झाडं वाचवण्याचा संदेश यामधून मिळतो. म्हणजे घोषवाक्य लिहित असताना कमीत कमी शब्दात अल्पाक्षरी असावे. दुसरा नियम, ते क्लिष्ट असू नये, अर्थहीन असू नये. म्हणजे घोषवाक्य आपण उल्लेख केल्याप्रमाणे एक विचार असतो, तो संदेश देणारा भाग असतो. म्हणून तो अर्थहीन असू नये, क्लिष्ट असू नये. वाचता क्षणी पुढच्या व्यक्तीच्या मनावर त्याचा परिणाम झाला पाहिजे. इतकं ते सहज, सोपं आणि सरळ असावं. म्हणजे घोषवाक्य सहज, सरळ आणि सोपे असावे. मित्रांनो, शक्यतो घोषवाक्य लिहित असताना 2 चरणांचा वापर केला जातो. कधी कधी ते 1 चरणामध्ये पण असतं, पण प्रामुख्याने घोषवाक्य हे 2 चरणामध्ये असतं. आणि त्या 2 चरणामध्ये शेवटच्या अक्षराला समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला असतो. म्हणजे व्याकरणाच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर शेवटी यमक जुळविण्याचा प्रयत्न केला असतो. त्यामुळे ते घोषवाक्य लयबद्ध वाटायला लागते, तालबद्ध वाटायला लागते. आणि असे लयबद्ध, तालबद्ध, यमकपूर्ण 2 चरणांनी युक्त असे घोषवाक्य प्रभावी घोषवाक्य ठरते. मित्रांनो, मगाशी आपण उल्लेख केला होता, घोषवाक्य हा एक संपूर्ण विचार असला पाहिजे. अशासारखे काही मुद्दे आपण लक्षात घेतले तर घोषवाक्य तुम्ही प्रभावीपणाने लिहू शकताय. अशी काळजी तुम्ही घ्यावी आणि घोषवाक्य लिहावेत अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही.
मित्रांनो, घोषवाक्य म्हणजे काय हे तुम्हाला समजलं. घोषवाक्य लिहिताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे हेही लक्षात आलं. पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे काही 4 प्रकार आहेत, सामाजिक घोषवाक्य, राजकीय घोषवाक्य, पर्यावरणावरील घोषवाक्य आणि सांस्कृतिक घोषवाक्य, या अनुषंगाने थोडीशी चर्चा आणि उदाहरणादाखल काही घोषवाक्यांचा परिचय आपण करून घेऊया. त्यातील पहिला प्रकार सामाजिक घोषवाक्य. माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो समाजामध्ये राहतो, समाजामध्ये वाढतो, समाजामध्ये वावरतो. समाजात त्याचं व्यक्तिमत्व खुलतं, म्हणून तो सुद्धा समाजाचा घटक असतो. अर्थातच या व्यक्तीवर चांगला परिणाम झाला पाहिजे, त्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत. त्या प्रत्येक व्यक्तीवर संस्कार झाले तर समाजात असलेल्या विकृती आपल्याला कमी करता येतील आणि समाजात एक चांगली प्रकृती निर्माण करता येईल. आजही आमच्या समाज व्यवस्थेमध्ये विविध समस्या आहेत. जाती धर्माची समस्या आहे, हुंड्याची समस्या आहे, स्त्री भ्रूण हत्या आहे किंवा भ्रष्टाचाराची समस्या आहे. अशा एक ना अनेक समस्यांनी आमचा समाज ग्रासलेला आहे. अंधश्रद्धा तर आमच्या समाज व्यवस्थेला लागलेला एक प्रकारचा कलंक आहे. ह्या सर्व सामाजिक समस्या नाहीशा करण्यासाठी बरीचशी घोषवाक्य आपण वाचतो. त्यातील काही घोषवाक्यांचा परिचय आपण करून घेऊया. सर्वांच्या मुखी असो एकच नारा, जाती भेदाला नका देऊ थारा. मित्रांनो, समाज व्यवस्थेतील जातीयता काढून टाकून म्हणजेच विषमता बाजूला सारून समता प्रस्थापित करण्यासाठी अशा प्रकारचा संदेशात्मक घोषवाक्याचा भाग उपयुक्त पडतो. मित्रांनो, विषमता कमी करण्यासाठीच हे घोषवाक्य तुम्ही लक्षात घेतलं. अशा समाजातील वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी, त्यातल्या त्यात हुंडा हा आमच्या समाज व्यवस्थेला लागलेला मोठा कलंक आहे. जणू काही मुलगा विकत घेण्याचा प्रकार उद्भवावा, तसो वधू पिता वर पित्याला पैसे देतो आणि मुलगा विकत घेतो. अशी ही आमच्याकडे असलेली हुंड्याची समस्या. आणि तो हुंडा देण्यासाठी आपल्या जवळ असलेली शेती, घर वधू पिता विकतो. हा फक्त मोठेपणाचा भाग म्हणून आमच्या समाज व्यवस्थेमध्ये रूढ झालेला अनिष्ट प्रकार आहे. मग हा अनिष्ट प्रकार काढून टाकायचा असेल तर हुंड्यासाठी नको सासुरवास, हुंड्यासाठी नको सासुरवास, नसता भोगावा लागेल कारावास. अशा प्रकारची घोषवाक्य सांगितली तर निश्चितच माणसांच्या मनावर चांगला परिणाम होईल, सुसंस्कार होईल आणि लोक हुंडा घेणार नाहीत. काही प्रमाणात नक्कीच या घोषवाक्याचा उपयोग होईल. आम्ही पाहतोय आज जिकडे तिकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात माजलेला आहे. कोणत्याही कार्यालयात जा, आम्ही आमच्या आदरणीय बापूजीच्या साक्षीने, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर नोटेवरच्या बापूजीच्या साक्षीने भ्रष्ट व्यवस्था निर्माण होत आहे.
चुकीचा हा प्रकार आहे. पण जिकडे तिकडे भ्रष्ट व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. मग अशी भ्रष्ट व्यवस्था कमी करण्यासाठी भ्रष्ट धनाची नको आशा एक दिवस करील निराशा, अशा प्रकारचं घोषवाक्य जर घेतलं तर भ्रष्टाचार कमी व्हायला मदत होईल. किंवा आमच्याकडे आणखीन एक मोठा भाग पाहायला मिळतो, स्त्री भ्रूण हत्या. खरं तर मुलगा आणि मुलगी दोन्हीही समसमान असली पाहिजेत. आम्ही समतेचं मूल्य शिकतो. परंतु मुलगी जन्माला आली की तिचं स्वागत करण्याच्या ऐवजी तोंड वाकडं करण्याची पद्धत इथे पाहायला मिळते. वास्तविक असं म्हटलं जातं, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. हे घोषवाक्यच आहे. मग असंच आपल्याला म्हणता येतं, साऱ्यांनी व्हा समजदार, मुलीलाच समजा वारसदार. म्हणजे ही घोषवाक्य आम्ही आमच्या समाज मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला तर स्त्री भ्रूण हत्या सारखे प्रकार निश्चितच कमी होण्यास मदत होईल. जसा स्त्री भ्रूण हत्या हा विषय आमच्या समाज व्यवस्थेला मारक आहे, तसाच अंधश्रद्धा हा भाग सुद्धा मारक आहे. म्हणून अंधश्रद्धेचा नको सहारा, जीवन होईल बेसहारा, अशा प्रकारची घोषवाक्य घेऊन जे सामाजिक आरोग्य बिघडलेलं आहे, समाज जो अवनत स्थितीला गेलेला आहे, त्याला उन्नतीकडे घेऊन जाण्यासाठी, समाजाचं आरोग्य सुदृढ करण्यासाठी हे घोषवाक्य उपयुक्त पडतात. मित्रांनो, समाजाच्या दृष्टीने ही जशी घोषवाक्य उपयुक्त आहेत, तशी राजकारणी लोक सुद्धा या घोषवाक्याचा वापर खूप सुंदर रीतीने करून घेतात. तुम्ही राजकीय प्रचार चालू असताना अशी वाक्य ऐकली असतील, ताई माई अक्का, विचार करा पक्का, आणि पंजावर असणारा शिक्का. किंवा यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षानं एक घोषवाक्य आणलं होतं, मी राष्ट्रवादी प्रचंड आशावादी, मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी, असं ते घोषवाक्य होतं. किंवा अब की बार मोदी सरकार, असं हिंदीतलं घोषवाक्य मोदी सरकारने आणलं आणि संपूर्ण भारत देशात परिवर्तन झालं. बघा, एका घोषवाक्याचा परिणाम सुद्धा किती होऊ शकतो याचं ते उत्तम उदाहरण आहे. म्हणजे जसं सामाजिक क्षेत्रामध्ये सुसंस्कार करण्यासाठी, माणसाच्या मनाचं परिवर्तन करण्यासाठी घोषवाक्याचा वापर केला जातो, तसं राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा घोषवाक्याचा प्रभावीपणाने वापर केला जातो. पर्यावरणासाठीही हे घोषवाक्य उपयुक्त पडतात. मित्रांनो, आज आपण पाहतोय वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होत आहे. किंवा आज प्रदूषण पसरल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्येला आम्ही जातोय. सिमेंटची जंगलं वाढत आहेत आणि नैसर्गिक जंगलं कमी होत आहेत. त्यामुळे मानवी जीवनात समस्या आणि समस्याच निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्या कमी करायच्या असतील तर पर्यावरणाचं संरक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल, पर्यावरणाचं महत्त्व पटवून दाखवायचं असेल तर अशा प्रकारची घोषवाक्य उपयुक्त पडतात. झाडे लावा, झाडे जगवा. निर्मल महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र.
थेंब थेंब पाण्याचा करी विकास महाराष्ट्राचा. मित्रांनो, आम्ही पाहतोय भाजीपाला वगैरे आणायला गेल्यानंतर घरून पिशवी घेऊन जात नाही, तिथे कॅरी बॅग मागतो, प्लॅस्टिकची पिशवी मागतो आणि त्या कुठेतरी कचऱ्यात बाहेर फेकून देतो. ती प्लॅस्टिकची पिशवी प्रदूषण वाढवते, जनावरांसाठी मारक असते. म्हणजे आम्ही निसर्गाचा संतुलन बिघडवण्यास शिकलेली मंडळी सुद्धा एवढीच जबाबदार आहोत. मग अशा वेळी असं घोषवाक्य उपयुक्त पडतो, कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी. कॅरी बॅगचा वापर करण्यापेक्षा कापडी पिशवी घरी ठेवावी हा संदेश आपला. किंवा प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा. त्याच्या पुढे आणखीन एखादं घोषवाक्य आपल्याला सांगता येईल, पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास. मित्रांनो, माणसाचा विकास तेव्हाच होईल जर माणसाने पर्यावरण रक्षणाची कास धरली तर. अर्थातच पर्यावरणीय संदेश समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे घोषवाक्य उपयुक्त पडतात. शेवटचा भाग सांस्कृतिक घोषवाक्य. मित्रांनो, आपण यापूर्वी संस्कृती म्हणजे काय पाहिलंय. संस्कृतीमध्ये मानव निर्मित वस्तू असतात, सण उत्सव यांचा समावेश संस्कृतीमध्ये असतो, भौतिक आणि अभौतिक घटकांचा समावेश संस्कृतीमध्ये असतो. सण उत्सवावर आधारितही काही आमच्याकडे घोषवाक्य आहेत. दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. हे सणाच्या संदर्भातलं म्हणजे आमच्या संस्कृतीचं घोषवाक्य. किंवा संस्कृती रक्षणासाठी काही घोषवाक्य म्हटली जातात. दूर सारुनी विकृती, प्रबळ करू संस्कृती. आली माझ्या घरी दिवाळी, बहीण भावाला ओवाळी. अशा प्रकारचे सांस्कृतिक घोषवाक्य सुद्धा आपल्याला तयार करता येतात. मित्रांनो, उदाहरणादाखल प्रत्येक घटकातील काही घोषवाक्य मी तुम्हाला लक्षात आणून दिली. पर्यावरणाचं असेल, सामाजिक संदर्भातलं असेल, राजकारणाच्या संदर्भातलं असेल किंवा सांस्कृतिक बाबतीतलं असेल. यातली घोषवाक्य तुम्ही लक्षात घेतला, पण खरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे विद्यार्थ्यांना किती घोषवाक्य निर्माण करता येतात. मित्रांनो, घोषवाक्य लिहिण्यासंबंधीची जी काही काळजी आहे ती काळजी तुम्ही व्यवस्थित वाचली, अल्पाक्षरत्व, 2 चरण, अर्थपूर्ण, तालबद्ध व लयबद्ध आणि एक संपूर्ण विचार देणारा संदेश, हे प्रमुख काही घटक लक्षात घेऊन तुम्ही जर घोषवाक्य तयार करायला शिकलात तर चांगले घोषवाक्य लेखक व्हाल. फायदा 2 अंगाने होईल. परीक्षेत घोषवाक्य तयार करा असे प्रश्न विचारले जातात, त्यावेळी तुम्हाला घोषवाक्य तयार करून स्वतः लिहिता येतील. आणि त्याचबरोबर तुम्ही उत्तम घोषवाक्य लिहित असाल तर जाहिरातीसाठी लागणारा कच्चा माल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तिथे सुद्धा तुम्हाला पैसा सहजतेने मिळवता येतो, अर्थार्जन करता येतो. म्हणून या दृष्टिकोनातूनही घोषवाक्य उपयुक्त आहे. मला वाटतंय तुम्ही हा सर्व अभ्यास करून एक चांगले घोषवाक्य लेखक व्हाल आणि
वाक्याच्या लिखाणातून पुढे चांगले कवी म्हणून उदयाला याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या तासिकेसाठी थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.